श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अक्षय तृतीयेला राशीनुसार या वस्तूंची करा खरेदी. यामुळं माता लक्ष्मीचा तुम्हाला अखंड आशीर्वाद मिळेल. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते. तसेच सोनं, चांदी, भांडी आणि इलेक्ट्रिक वस्तू देखील खरेदी करणं शुभ मानलं जातं. याशिवाय या शुभ दिवशी काही राशीनुसार काही वस्तूंची खरेदी केल्यानं घरात सुख समृद्धी नांदते. तर तुम्ही तुमच्या राशीनुसार पुढील वस्तूंची खरेदी करू शकता. तर काय वस्तू खरेदी करायची आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला खूप महत्त्व आहे. हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी पूजा केल्यानं भक्ताला त्याच्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळते. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक सण मानला जातो. अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. यावर्षी अक्षय तृतीयेचा सण हा बुधवार म्हणजेच 30 एप्रिल 2025 रोजी साजरा केला जाणार आहे. तर प्रत्येक व्यक्तीनं अक्षय तृतीयेच्या या पवित्र सणाला खरेदी करावी. सहसा लोक या दिवशी सोनं, चांदी, इलेक्ट्रिक वस्तू किंवा कोणतीही भांडी खरेदी करतात. परंतु काही गोष्टी अशा आहेत ज्या या दिवशी खरेदी केल्यास फायदा मिळतो. राशीनुसार अक्षय तृतीयेला कोणत्या गोष्टी खरेदी करणं शुभ मानलं जातं तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सर्वात पहिली रास आहे ती म्हणजे मेष राशी. तर मेष राशी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मेष राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी मसूर खरेदी करावी. तसेच या दिवशी भांडी खरेदी करणं देखील शुभ मानलं जातं. यानंतरची रास आहे ती म्हणजे वृषभ राशी. जर तुम्ही बऱ्याच काळापासून आर्थिक समस्या असेल तर अक्षय तृतीयेला तांदूळ खरेदी करा. यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल. तसेच आर्थिक परिस्थिती देखील मजबूत होईल. यानंतरची रास आहे ती म्हणजे मिथुन राशी. अक्षय तृतीयेच्या या शुभ दिवशी धने आवर्जून खरेदी करा. मिथुन राशीच्या लोकांसाठी धने खरेदी करणं अतिशय शुभ राहणार आहे. यामुळे तुम्हाला ग्रहदोषांपासून देखील मुक्ती मिळू शकते. यानंतरची रास आहे ती म्हणजे कर्क राशी. जर कर्क राशीत जन्मलेल्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी दूध खरेदी केलं तर त्यांना ग्रहदोषापासून मुक्त होण्यास मदत करू शकते. माता लक्ष्मी देखील प्रसन्न होईल. यानंतरची रास आहे ती म्हणजे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या या शुभ दिवशी हंगामी फळं खरेदी करणं अतिशय शुभ राहणार आहे. यामुळे माता लक्ष्मीची कृपादृष्टी कायम राहणार आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे कन्या राशी. घरात सुरू असलेल्या समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी कन्या राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयाच्या या शुभ दिवशी मूग डाळ जी आहे ती खरेदी करावी. तसेच सकाळी आणि संध्याकाळी माता लक्ष्मीची अगदी मनोभावे पूजा देखील करावी. यानंतरची रास आहे ती म्हणजे तुळ राशी. अक्षय तृतीयेच्या या शुभ दिवशी तांदूळ खरेदी करणं तुळ राशीच्या लोकांसाठी अतिशय फायदेशीर असेल. यामुळे तुमचे जे काही अडकलेली कामं आहेत ती देखील पूर्ण होतील आणि घरात आनंद, सुख, समृद्धी, ऐश्वर्य राहील. यानंतरची रास आहे ती म्हणजे वृश्चिक राशी. या शुभ दिवशी जर तुम्ही गूळ खरेदी करून माता लक्ष्मीची जर पूजा केली तर ग्रह दोषांपासून मुक्तता मिळू शकते. असं केल्यानं माता लक्ष्मी देखील प्रसन्न होईल. यानंतरची रास आहे ती म्हणजे धनुराशी. अक्षय तृतीयेला धनुराशीच्या लोकांसाठी केळी खरेदी करणं अतिशय शुभ राहील. याशिवाय संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करावी आणि तिला तिच्या आवडत्या वस्तू ज्या आहेत त्या अर्पण कराव्या. तुम्ही खीर करून तांदळाची खीर अर्पण करू शकता. लाल फूल अर्पण करायचं आहे. तर यानंतरची रास आहे ती म्हणजे मकर राशी.
मकर राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या या शुभ दिवशी उडदाची डाळ खरेदी करणं शुभ राहणार आहे. यामुळे तुमच्या आयुष्यातील समस्या ह्या बघा कायमच्या कमी होणार आहेत. त्यानंतरची रास आहे ती म्हणजे कुंभ राशी. जर तुम्हाला तुमच्या घरात नेहमी आनंद हवा असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तीळ खरेदी करा. पांढरे तीळ जे आहेत ते खरेदी करा. तसेच माता लक्ष्मीची पूजा करावी आणि तिच्यासमोर शुद्ध तुपाचा दिवा देखील लावावा. यानंतरची रास आहे ती म्हणजे मीन राशी. माता लक्ष्मीची पूजा केल्यानंतर हळद खरेदी करावी आणि ती घरी आणावी आणि ती पूजा करून विधिवत पूजा करायची आहे आणि ती तिजोरीत ठेवावी. या उपायाने तुम्हाला धनाची माता लक्ष्मीकडून विशेष आशीर्वाद मिळेल. तसेच आर्थिक समस्या ज्या आहेत त्या देखील याने दूर होणार आहेत. तर आपापल्या राशीनुसार या वस्तू या दिवशी आवर्जून खरेदी करा व माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळवा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.